एका बादरानं काल्याचं कीर्तन ऐकलं, ताबडतोब घरी गेला, खूप आनंदित झाला होता. काय काल्याचं कीर्तन केलं महाराजांनी? बायकोने विचारलं, एवढा आनंद व्हायला काय झालं? अगं काल्याच्या कीर्तनात ऐकलं का, भगवान कृष्णाचं चरित्र होतं आणि भगवान कृष्णाला एक नव्हे 16,108 बायका होत्या. मला तर तू एकटीच आहे, आणखी 2-4 करू का? बायको म्हणते, वा, काल्याचं कीर्तन चांगलं ऐकून आलात तुम्ही. मग पूर्ण ऐकलं, कान देऊन ऐकलं. म्हणून तर सांगतो, माझ्या पूर्ण लक्षात आहे 16,108 होत्या. 2-4 करू का? बायकोने सांगितलं, चांगलं आहे, कळलं तुम्ही? अहो पण मी सुद्धा एकीकडे पोथीला जात असते, तिकडे पांडव प्रताप लावलेला आहे, तुम्हाला माहितीये का? महाभारत कथा ऐकली आणि त्यात अशी कथा येते की द्रौपदीला 5 नवरे होते. मी पण 2-4 करू का? म्हणून कथा केवळ ऐकायची असते. काही भगवान कृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे, आचरणीय नाही. विठाला 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 तुम जो कर हे सो तुम्ही भावा. प्रभू तुम्ही जे कराल ते तुम्हाला योग्य आहे, तुम्हाला साजेस आहे, पण आम्हाला साधणार नाही ना. तुमची शक्ती अगाध आहे, आमची शक्ती अल्प आहे, आम्ही अल्पज्ञ जीव आहोत. म्हणून भगवान कृष्णासारखं वागण्याचा प्रयत्न करू नका. भगवान रामचंद्र प्रभूच्या लीलेसारखं वागा, रामासारखं वागा. भगवान कृष्णाचं फक्त उच्चारण करा, ज्याचं त्याला लीला साजत असते. उगीच दुसऱ्याचं पाहून आपण त्याच्यासारखं राहण्याचा प्रयत्न करू नये.